व पुन्हा एकदा हुक केला आहे. फिल्डर थोडेसे दूर राहतील आणि तिथून जर पाहायला गेलं तर सीमारेषाच गाठली आहे बॉलनं. आणखीन एक चौकारच पाहायला मिळतोय. अकेलेच्या विरोधामध्ये तुम्ही जेवढे शॉर्ट बॉल टाकाल ना तेवढे बॉल तुम्हाला सीमारेषाच्या पलीकडे पाहायला मिळतील. गतवर्षी याच अखिलेशनं दामतच्या मैदानावरती मॅन ऑफ दी सिरीज बाईक मिळवली होती. वांगणी टीमचा बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय अखिलेश. वन साईड केला होता. 100+ धावा त्यानं बनवल्या होत्या. हो, इथून आपण पाहता व्हाईट बॉल आला. ज्या अँगलनं बॉल सोडला त्याच अँगलनं बाहेर निघाला आणि इथून मात्र एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र आता 18. 4 बॉलमध्ये 4 चौकार आलेत. जबरदस्त सुरुवात झाली आहे. स्टार्टच चांगला मिळाला आहे. इथून ऑन साईडला खेळलाय आणि एक सिंगल धाव इथून कंप्लीटच झाली आहे. सिंगलनं मात्र स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते आता 19. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 1 ओव्हरमध्ये 19 धावा. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं अखिलेशच्या विरोधामध्ये कुणालने टाकलेला तो डॉट बॉल. त्यानंतर मात्र असं वाटू लागलं होतं की कुठेतरी आता कमी धावसंख्येचं षटक पाहायला मिळेल की काय. कारण की पहिला डॉट बॉल आल्यानंतर रीड केलं आता पूर्णपणे असं वाटलं होतं. परंतु त्यानंतर जे आक्रमण सुरू झालं अखिलेशचं 19 धावा तब्बल या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. सेकंड पॉवर प्ले इथून आपण पाहणार आहोत. आणि संगम बोराडे आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय बरेचसे प्लेयर नाही आहेत टीममध्ये संगम. आणि तरी देखील संगमकडे ती जिद्द आहे. टुर्नामेंट कुठेही असो, मग आज उद्या परवा रोज तो खेळायला रेडीच असतो. वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही कधी संगमला फोन करा, तो उपलब्धच असतो. मग पाठीमागे अगदी छोटी छोटी पोरं घेऊन येतो. आज देखील तुम्ही टीममध्ये पाहताय सगळे छोटे आहेत. आज कौशल देखील नाही आहे, फक्त कुणाल आणि त्यानंतर संगम. हो, संगमचा हा बॉल स्विच हिट करायचा होता. मिस टायमिंग राहिला आहे. बॉल सरळ पायावरती आदळला आहे. डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धाव येणार नाही आहे. इथून मात्र संगमनं पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय. सेकंड पॉवर प्लेमध्ये संगमनं डॉट बॉल फेकलाय. हो, लोअर फुल टॉस बॉल बरोबर अगदी खाली डीप होत होता आणि त्याला मात्र स्लॅश केलं असताना फक्त एकच धाव इथून सिंगल पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल जोडली जाईल आणि या सिंगलनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 20 वरती. सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाली आहे आणि सेकंड पॉवर प्लेच्या 2 बॉलमध्ये संगम बोराडेने फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. आता साईक रोटेशन झालं आहे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये थोडंसं काय होईना, परंतु ती जबाबदारी गोलंदाजावरती देखील असते आणि तदनंतर मात्र ती क्षेत्ररक्षकांकडे देखील असते. कारण की सातत्यपूर्वक आपण पाहताना की ते फील्ड प्लेसमेंट चेंज करावी लागते. ती व्हेरिएशन गोलंदाजांना व फुलटॉसच दिला आहे आणि इथून मात्र बॉल सरळ चालला आहे लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. नकुल तो बॉल द्या ना. आणि हा चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 24 जावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. खराब बॉल टाकला खऱ्या अर्थानं आपण पाहताय. थोडीशी फ्लाईट जरूर द्यायची होती बॉलला, परंतु फुड्यामध्ये ठेवायचा होता आणि परंतु बॉलनं टप्पा घेतलाच नाही. तो सरळ फुलटॉसच बनवून घेतला आहे फलंदाज रोहन यांनी आणि मात्र तिथं तो चौकार पाहायला मिळतो आहे. चांगली बॅटिंग चालू आहे. हो, कमी गतीनं टाकलाय. फसवा बॉल इथून आपण पाहतो. लेग ब्रेक पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे संगम बोराडेकडून. आणखीन एक डॉट बॉल. 24 धावा धाव फलकावरती आहेत. हो, इथे फटका लॉप केलाय. हाबेमध्ये उंच खेळलाय. मिस टायमिंग आहे. फिल्डर आले तो वाडा कॅच. जजमेंट टाकलं होतं. इतका टाइम होता फिल्डरकडे देखील आपण पाहताय. बरोबर बॉलकडे पाहत होते आणि पुढे सरकत होते. त्याच वेळी बॉलला चांगलं जजमेंट केलं आणि त्यानंतर मात्र ही कॅच कॅरी केली आहे. पहिली विकेट्स आली आहे. ती
वांगणी टीमची आणि फलंदाज बाद झालेत ते म्हणजे आपण पाहताय रोहन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तेजस. टीमचे कॅप्टन तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. आणि वांगणी टीम म्हटल्यानंतर तेजस यांच्या नावानंच ही टीम ओळखली जाते. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहताय कर्जत विभागामध्ये सातत्यानं खेळणारी ही टीम आहे वांगणी टीम आपण पाहताय. आता तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. समोर आपण पाहताय संगम बोराडे. आता दोन्ही लेफ्टी बॅटर आहेत. हो, इथे आपण पाहताय चान्स बनला होता रनआउटचा आणि इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहताय. संगम बोराडे ज्यावेळी बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्यांना आवाज ठोकला होता आणि त्या छोट्या फिल्डरला असं वाटलं की एस्टनवरतीच बॉल मारायचं, मग त्याने डायरेक्ट मारला. बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर होते परंतु हे सगळे नवीन आहेत त्याच्यामुळे त्यांना एवढा अंदाज नाही आहे की पटकन लगेच बॅकअपला येणं. या सगळ्या गोष्टी त्यांना थोडं समजायला वेळ जाईल आणि त्या समजल्यानंतर मात्र हे उज्ज्वल भविष्य एक्सेल टीमचं. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहताय 26 ओव्हर समाप्त झाल्यात त्या 2. संगम बोराडेने या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात त्या 7. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 19. आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला कुणाल पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती. करण आलेत गोलंदाजी मार्कवरती. कुणालला मात्र थांबवलंय कारण की आता कुणालनं 19 धावा खर्च केल्या होत्या. आता करणकडे ती जबाबदारी आहे. 3ऱ्या षटकाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 5 ओव्हरची मॅच आहे. आता करण इथून कशा प्रकारची गोलंदाजी करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. बरेचसे खेळाडू नसताना देखील जे धाडस दाखवलं एक्सेल टीमनं संगम बोराडेनं त्या धाडसासाठी खऱ्या अर्थानं दादच असेल. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर बदलापूर वांगणी परिसरामधली ही टीम आहे आणि सातत्यानं आपल्या कर्जत विभागामध्ये एक चांगल्या लॉट्समध्ये खेळत असेल. त्या टीमच्या अगेन्स्ट इतकं मोठं धाडस एक्सेल टीमचं. संगमला माहिती आहे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. इथे फटका चांगला आहे. लॉंग लेगला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय फलंदाज अखिलेशच्या बॅटमधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 30 वरती. 30 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती चौकार आला अखिलेशच्या बॅटमधून. अगदी शॉर्ट बॉलच होता त्याच्या समोर. त्याला बरोबर पिक केल्यानंतर तो चौकार तिथून मात्र प्राप्त केला. वेकंड एरिया बरोबर शोधली जाते आहे. अगदी पाहायला गेल्यानंतर लॉंग लेग आणि त्यानंतर फाईन लेग या क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डर नाही आहेत ते माहिती आहे. मग लगेच पोझिशन बनवून त्या ठिकाणी मात्र ते स्ट्रोक केले जात आहेत आणि तिथून रिझल्ट देखील चांगला झाला कारण की आपल्याला चौकार पाहायला मिळाले आहेत. आत्तापर्यंत 5 चौकार अखिलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत या इनिंगमध्ये. ऑन साईडला फटका फिल्डर आहेत परंतु त्यांच्यापासून थोडंसं दूर डीपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर फेकी करतायत आणि इथे मात्र फलंदाज अखिलेश OUT आउट. मोठी विकेट आली आहे. चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. रन सेकंड घेण्याच्या नादामध्ये अखिलेशची मोठी विकेट इथून पाहायला मिळते. अखिलेश इथून बाद झालाय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणता एंटर होईल हे देखील पाहावं लागेल.
हो कडे कडे फटका मिस टायमिंग. हो कॅच ड्रॉप. मिस टायमिंग होता, मिस हिट झाला होता, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली आहे, जीवदान मिळालंय. आल्या आल्या परतीचा प्रवास करावा लागला असता फलंदाज ओम यांना, परंतु तिथे बचावलेत आणि इथून एक सिंगल धाव जरूर पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे, सिंगल धाव फलक जाऊन पोहोचेल ते 31-31. सॉरी 32 धावा धाव फलकावरती आल्यात. हो कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक 2 कॅच इथून ड्रॉप झाल्यात. कॅच कॅरी करणं फार गरजेचं होतं. यावेळी आपण पाहताना की तिथे फिल्डर कुणाल होते आणि कुणालकडनं ही अपेक्षा एक्सेल टीमला कदाचित कधीच नसेल की कुणालने अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं कॅच ड्रॉप करावं, कारण की आज संगम बोराडेचं संपूर्ण लक्ष हे खऱ्या अर्थानं कुणालवरती आहे. धावसंख्या जाऊन पोचते 34. 4 बॉल झालेत. करणनं चांगली बॉलिंग टाकले. 2 चान्स खऱ्या अर्थानं करणनं उपलब्ध करून दिले होते, परंतु त्यांना कन्वर्ट करू शकली नाही एक्सेल टीम. हो इथे मोठा प्रहार चढवलाय आणि बॉल सरळ जाईल आउट ऑफ दी पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. तेजसच्या बाटमधून आला षटकार. मिळालेलं जीवदान, मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं करत असताना आणि अगदी विपक्ष टीमच्या जखमेवरती आता मात्र मीठ सोलतोय तेजस. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या अगदी वेगानं पुढे चालली आहे 40. हो स्लॅश केला. ओ फिल्डरने डायू लगावले, परंतु त्यांच्यापासून दूर होता बॉल, सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोचले 44. 44 धावा धाव फलकावरती आल्यात. फिफ्टी 51 धावा धाव फलकावरती आहेत. अर्धशतक कंप्लीट झालंय. तर बॅटिंग करणाऱ्या बांगणी टीमचं आपण पाहताय विस्फोटक अंदाजामध्ये आता इनिंग साकारली जाते. जीवदान मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र आता त्या जीवदानाचा फायदा उचलत असताना जे स्ट्रोक आपण पाहताय तेजस यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले स्ट्रोक आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. हो बाहेर निघाले होते, स्लॅश केलाय बॉलला समोरच्या दिशेनं, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पार, चौकार. बरोबर पिक केलं जात आहे लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये. खऱ्या अर्थानं ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न संगम बोराडेचा, परंतु ते पिक केलं आणि तिथून मात्र हा चौकार आणखीन एक पाहायला मिळतोय.
धावसंख्या आता वेगानं पुढे चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. हो, इथे देखील फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. तेजस यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि हे षटकार चौकार आता थोडेसे महागडे ठरत आहेत ते एक्सेल टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61. 61 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. हो, इथे चांगला बॉल टाकलाय. समोरच्या दिशेनं लॉक केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत तिथून एकच धाव पाहायला मिळेल. अगोदरचे जे 3 बॉल आहेत ना ते खऱ्या अर्थानं थोडेसे आपण पाहताय कमी गतीनं त्याच्यामध्ये टर्न करण्याचा प्रयत्न केला संगम बोराडेनं. त्याच्यावरती मोठे स्ट्रोक आले परंतु त्यानंतर मात्र ती त्याची जी नॅचरल गोलंदाजी आहे तिच्यावरती आल्यानंतर मात्र आता रिझल्ट थोडासा चांगला पाहायला मिळतोय. ओ, इथे मात्र पुनश्च एकदा चुकी झाली आहे. पुनश्च एकदा झेल ड्रॉप आणि बॉल सरळ सीमा पार. आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ते आपण पाहताय. सहासष्ट धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचं षटक असेल. निर्णायक षटक आहे या मॅच मधील आपण पाहता आणि गोलंदाज आर्यन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हो, आर्यनचा हा बॉल हा पण पूल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. 73 धावा 73. 73 धावा धावफलकावरती. सॉरी 72. धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. एक्सेल टीम फिल्डिंग करते. हो, इथे चांगला बॉल टाकला. इथून जर पाहायला गेलं तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तिथून मात्र डॉट बॉल. आता हवेची थोडीशी साथ देखील मिळाली आहे. अगोदरचा जो षटकार आला त्याच्यावरती ते एलिव्हेशन थोडंसं कमी जरूर होतं परंतु हवेनं बॉल बरोबर अगदी सीमारेषेच्या पलीकडेच गेला. त्यानंतर मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय आर्यनचा. हो, इथे देखील ऑन साईडला हवे के संग संग बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. तर लेफ्टी बॅटरसाठी थोडंसं ॲडव्हान्टेज जरूर असेल कारण की आता हवा अगदी आपण पाहतोय त्यांच्यासाठी मोठं काम करताना पाहायला मिळते आहे. बॉल बॅटवरती व्यवस्थित कनेक्ट जर झाला ना तर इथून मोठा स्ट्रोकच पाहायला मिळतोय आणि तो मोठा स्ट्रोक इथून आपण पाहताय. हो, आणखीन एक यावेळी लॉंग लेगला सीमा पार. आणखीन एक षटकार. 12 बॉलमध्ये 47 धावसंख्येवरती इथून बॅटिंग करतायत ते म्हणजे तेजस. अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का? वाकत चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये. हो, फटका समोरच्या दिशेनं लॉप केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटलेत. दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट होती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहताय 86. 86 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक आपण पाहताय 49 वरती जाऊन पोहोचलाय 13 बॉलमध्ये तेजस.
हो, सिंगल इथून मात्र मिळवली आहे आणि इथून अर्धशतक कंप्लीट केलं आहे ते तेजस यांनी. जबरदस्त बॅटिंग केली. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आले बॅटिंग करण्यासाठी आणि त्यानंतर मात्र त्यांची ती टोलेबाजी पाहायला मिळाली आणि अर्धशतक इथून मात्र कंप्लीट केलं आणि एक मोठं टार्गेट, एक मोठी धावसंख्या इथून मात्र एक्सेल टीमच्या अगेन्स्ट उभारली गेली. 87 धावा धावफलक्यावरती आहेत. 88 धावसंख्येचं टार्गेट असेल. व बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 88चा पाठलाग करायचंय, मग सुरुवात देखील तशीच हवी आहे. संगम बोराडीच्या बॅटमधून सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं धमाका झाला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय रोहन यांच्या विरोधामध्ये आलेला तो षटकार.
हो येच लागली आहे. शॉट थर्डमॅनला बीट केलंय. बॉल डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. स्लॅश करायचं होतं. बॅटची हलकीशी कडा घेतली होती परंतु ती पॉवर जनरेट होती या शॉटवरती देखील आपण पाहताय. आणि तिथून मात्र गोलंदाजाकडे जी गती आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि बरोबर शॉट थर्डमॅनच्या बाजूनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हो चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाईड ऑफ स्टंप टाकला. हलक्या हातानं कट करायचं होतं गली आणि बरोबर शॉट थर्डमॅनच्या बाजूनं बॉल काढायचं होतं परंतु तिथे टायमिंग साधता आलं नाही आणि मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 88 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहताय. हो फटका चांगला खेळलाय संगमनं परंतु फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप. एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव आली आहे आणि सिंगल धाव्यानं जर पाहायला गेलं तर इथून देखील आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. असं वाटलं होतं संगमला कॅच कॅरी होत आहे त्यावेळी त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही परंतु त्यानंतर एक सिंगल धाव जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळाली. हो इथे फटका मिस टायमिंग आणखीन एक कॅच ड्रॉप परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावंच लागेल. फलंदाज करण इथून मात्र बाद होताना पाहायला मिळेल. ती धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथून तो बाद झालाय. खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या आहे त्याच्यामुळे विकेट देखील हातामध्ये असणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप देखील फार महत्त्वाची राहील. तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होईल का. संगम बोराडे याला सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. त्याला मैदानावरती थांबावं लागेल. त्याला जबाबदारी त्याच्याकडे घ्यावी लागेल आणि त्याच्याकडनं जर का रन्स आल्या त्याच्या बॅटमधून जर का रन्स आल्या तर मात्र ही धावसंख्या आहे ना ती इथून चेस होऊ शकते परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलं आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती चर्चा करणं आणि ते खऱ्या अर्थानं बोलणं देखील अगदी पूर्णपणे चुकीचंच राहील. कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराजित होईल. हो फटका चांगला आहे संगम बोराडेचा परंतु मिस टायमिंग राहिलं. हो आणखीन एक कॅच ड्रॉप. आता इथून पाहायला गेलं तर नशीब बलवंत आहे ते संगम बोराडेचं कारण की त्याला 2 जीवदान मिळालेत. एक जीवदान करणला देखील मिळाला होता परंतु त्याची रनआउटची ती विकेट्स आली तिथून तो बाद झाला आणि इथून संगम बोराडेला मिळालेलं ते जीवदान आता हवेच्या विरुद्ध दिशेने तो स्ट्रोक खेळायचा होता परंतु ताकद जनरेट जरूर झाली होती परंतु हवेनं तो बॉल अगदी आतमध्ये ढकललं आणि धाव फलकावरती आपण पाहताय 12 धावा धावफलकावरती आल्यात. 88 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12 तर पहिल्या षटकामध्ये आल्यात. अजूनही 4 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ओम. चांगला बॉल टाकलाय ओमनं. अपील देखील केली या बॉलवरती. पंच सांगतायत कुठेही बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि इथून आपण पाहताय हा डॉट बॉल पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू इथून निर्धावच आलाय. हो इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार. 4 धावा आल्यात. 4 धाव्यानं आपण पाहताय धावफलक आता पुढे जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचतोय ते 16 वरती. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संगम बोराडे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना पाहायला मिळतोय. हो इथे लवकर खेळलेत पिक केलं बॉलला बरोबर.
हो कट केलाय, बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला. आणखीन एक चौकार. 4 धावा आल्यात आणि 4 धाब्यानं धावफलक इथून जाऊन पोहोचतंय. ते मात्र 20 वरती 88 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आहेत. संगम बोराडेला एकट्यालाच खऱ्या अर्थाने इथून बॅटिंग करावी लागेल. ती जबाबदारी त्यालाच घ्यावी लागेल. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आणि त्याला 7 जर का कुणालची तशी भेटली तर या धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. ती पार्टनरशिप त्यांना बिल्डअप करावी लागेल. गोलंदाज ओम पुनश्च एकदा निघालेत. हो पुनश्च एकदा बॅक टू द बॉलर. जज करता आली नाहीये. कठीण आहे, कठीण असतं स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अशा प्रकारचे झेल कॅरी करणं. हो इथे देखील आपण पाहताय स्ट्रोक चांगलाच केला. एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर बाजूनं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर आता वेट अँड वॉचचं क्रिकेट चालू आहे. पिक केलं जातं आहे बरोबर बॉलला आणि तिथून मात्र फक्त चौकार आणि षटकारच इथून हवेत. आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालूच आहे. षटक क्रमांक इथून आपण पाहताय पियुष. हो कंप्लीट झाली रन. एक सिंगल धाव इथून बाईकची कंप्लीट झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 25 वरती. 25 धावा धावफलकावरती आपण पाहताय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय. दुसरी धाव आणि दुसरी धाव घेताना फलंदाजाला मात्र इथून परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. हो चांगला बॉल टाकलाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल खेळायचाच आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचंच आहे. हाच उद्देश खऱ्या अर्थानं आता आपण पाहताय ना की इथे संगम बोराडेचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्यासाठी त्याला गोलंदाजाला पूर्णपणे रीड करावं तर लागेलच. हो फटका ऑन साईडला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का? हो पोहोचले होते परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. इतकी ताकद तर होती या फटक्यामध्ये आणि इथून देखील चौकारच पाहायला मिळेल. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 30 धावा धावफलकावरती आल्यात आणि या षटकातील जर पाहायला गेलं तर 4 बॉल आत्तापर्यंत समाप्त झालेत आणि 30 धावा धावफलकावरती आहेत. 88 बनवायच्या आहेत. म्हणजे 30 आल्यानंतर अजूनही जर पाहायला गेलं तर 58 धावा इथून बनवायच्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. 3 बॉल झालेत, 4 बॉल झालेत. यावेळी सोडून दिलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राची रन्स इथून पाहायला मिळेल. जे धावफलक आता जाऊन पोहोचेल ती 31. आणखीन एक चांगला बॉल यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून आपण पाहताय डॉटच बॉल आलाय.
इथे देखील आपण पाहता व्हाईट यॉर्कर टाकलाय, बरोबर सोडून दिला होता बॉलला, परंतु तो बरोबर व्हाईट लाईनच्या आतूनच आलाय, त्याच्यामुळं हा डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि इथून धावा बनवायच्या आहेत त्या 57. हलक्या हातानं स्केअर केलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, परंतु एक सिंगल धाव जरूर इथून मात्र मिळताना पाहायला मिळेल. बत्तीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहताय. चौथं षटक सुरू झालंय, चौथ्या षटकातील पहिला बॉल देखील समाप्त झाला. ओमचा हा देखील बॉल चांगला झालाय, त्याच्यावरती देखील कोणतीही धाव मिळणार नाहीये. सेकंड स्पेलमध्ये ओम आपण पाहताय गोलंदाजी करत असताना चौथ्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. पहिले मॅच जिंकले होते जय भवानी बाहुली टीमनं आणि त्यानंतर मात्र यातील विनिंग टीम त्या टीमच्या अगेन्स्ट आपल्याला सेकंड राऊंडची मॅच खेळताना पाहायला मिळेल. हो, फटका इथे मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये, परंतु फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. हो, 1 शॉट म्हणजे धावच नसेल. रनआउटची विकेट. इथून आपण पाहता हाफ ट्रॅकवर होता, शॉर्ट हम पुल करायचा होता, परंतु तिथे देखील अपयशच आलंय. आता लेफ्टीच झालाय डायरेक्ट. रायटीनं धावा बनवलाय, आता लेफ्टीनं त्याच्यापेक्षा अधिक बनवायचे आहेत, कारण की हवा आहे तो ॲडव्हान्टेज त्याला हवा आहे. हो, इथे देखील आपण पाहताय बाउन्सरच आलाय समोर. शेवटचा बॉल बाकी या षटकातील आणि आता शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल मिळवली जाईल का आणि शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा संगमच पाहायला मिळेल का. हो, इथे फटका चांगला खेळला आहे, व्याकान एरिया शोधली आहे आणि बॉल बरोबर सीमारेषेच्या पलीकडे. इथे 4 धावा मिळतील आणि शेवटचं षटक असेल. आता मॅच पूर्णपणे आता दूर राहिली आहे खऱ्या अर्थानं एक्सेल टीमच्या. आज बरेचसे प्लेयर नाही आहेत, सगळे छोटे प्लेयर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. ते कॅच ड्रॉप झाल्या, त्या कॅच जर का कॅरी झाल्या असतं तर मात्र हे टार्गेट आहे जे 88चं ते कुठेतरी थोडंफार कमी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं, कारण की जिथे आपण पाहताय तेजसांच्या कॅचेस सोडल्या, त्यांच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. अकेलेचे कॅच सोडली, त्यांनी चांगली बॅटिंग केली. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्वांनीच इथून चांगली बॅटिंग केली, ज्यांना ज्यांना जीवदान मिळालं. हो, चांगला बॉल समोरच्या दिशेनं स्केअर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावा धावफलकावरती आहेत. हो, चांगला बॉल टाकलाय. संगमच्या विरोधामध्ये चांगलं खऱ्या अर्थानं प्लॅनिंग आखलंय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. इथे फुलटॉस आणि त्याच्यावरती विकेट. सिक्स आहे.
हो, चांगला बॉल. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. चला, वावलोली टीम आपला कॅप्टन येऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन वांगणी टीम, हार्ड लक टीम एक्सेल. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची मॅच इथून आपण पाहणार आहोत. 4 ओव्हरची जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये वांगणी या दोन टीम